गजानन भाऊ तुम्ही 7 दिवसापासून इथे सेवा करत आहे, अहोरात्र झटता, डोळ्याला झोप नाही तुमच्या, तुम्हाला हे सगळं करत असताना कसं वाटतं? वा, कारण जीव हा आनंदाचा, आनंद हा जीवाचा, अंशाकडे आकर्षित होत असतो दादा. प्रत्येक जीवाला आनंद प्रिय आहे, म्हणून सेवा करत असताना प्रत्येकाला आनंद होतो. बघा ना, रात्रीचे आता 12:30 वाजलेत, पण प्रत्येकाचे चेहरे पहा भक्तीनं फुलून निघालेले आहेत. बघा त्यांच्याकडे बघा, त्यांचा चेहरा फुलून निघालेला आहे बघा, कारण भगवंताच्या नामस्मरणामध्ये सगळेजण तल्लीन झालेले आहे. बरीचशी दत्त भक्त मंडळी इथे आलेली आहे. या माय, माय तुमचं नाव काय? कौशल्याबाई. कौशल्यामाय, तुम्ही आता किती दिवसापासून येता माय? वा वा, म्हणजे आज किती वर्षापासून येता? आम्हाला की आता पहा किती 15 वर्षाच्या 15-20 वर्षापासून कौशल्यामाई इथे येते. बघा ना, आजीचं वय आज जवळपास 70-75च्या जवळ वय गेलं. रात्रीचा 1 वाजला. याही वेळेला आता या वयात आपण तरुण मुलं घरी झोपत असतो, पण आज त्यांच्या डोळ्याला झोप नाही. ते दत्त नामस्मरणात एवढे तल्लीन झालेत आणि काहीतरी आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी, कुठेतरी आपला हातभार लाभावा यासाठी रात्र रात्र फिरत आहेत. पुऱ्याचं काम आता तुम्ही पुऱ्या केल्या ना माय? वा, आता तुम्ही पुऱ्या करताना आता चहा वगैरे घ्यायचा आणि घेतली नाही. बरं, चहा घ्या, सगळी व्यवस्था आहे आणि नंतर पुऱ्याच्या कामाला लागा माय. हो, आम्ही तसे आणि कवा येतो आमच्या पारा राहते आमच्या. सासू आणि सुना दोघही पुऱ्या लाटण्याचं काम करतात बघा. नाव काय तुमचं? शांताबाई. किती वर्षापासून बर्डीवर येतात तुम्ही? बापरे, 30 वर्षापासून आजी बर्डी संस्थानला येतात. आजी आता रात्रीची 1 वाजले, तुम्हाला झोप येत नाही का? आम्हाला आता उचलून फेकून होता बापूच्या जीवासाठी करायला लागलं, काय करावं? वा 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 वा, आज आजीचं वय पहा, एवढं वय असताना सुद्धा शरीर साथ देत नाही, पण मनामध्ये भक्ती जागृत झाली. दत्त नामाची भक्ती आहे. गोपाळगीर बापूसाठी, गोपाळगीर बापूचं जे प्रेम आहे त्या प्रेमासाठी या वयात सुद्धा येऊन पुऱ्या लाटत आहेत, पुऱ्यांची सेवा करत आहेत. बरीचशी मंडळी आपल्या जीवाला शांतता प्राप्त करण्यासाठी प्रत्येक जीव या दत्तबर्डी संस्थानला येत असतो. आणि इथं आल्यानंतर मला वाटते प्रत्येक महिलांचा एक अनुभव आहे. इथं आल्यानंतर की प्रत्येकाला मी कदाचित आपल्या माहेरालाच गेलो की काय असा आनंद मिळतो ना आजी, मिळतो ना तुम्हाला? वा, म्हणजे प्रत्येकाला वाटतं आपल्या माहेराला आलो. हा, म्हणजे प्रत्येकाची प्रक्रिया आहे बघा. असे पारे करत असतो, बापूच्या याच्यामध्ये राहतो आम्ही. अर्थात 10 वर्षापासून येतो मी, हे अशी सेवा करत असतो. 10 वर्षापासून येतो, अशी सेवा करत असतो. हे सगळं काम करत असताना तुम्हाला कसं वाटते बरं? आनंद वाटते. वा, झोप येत नाही? नाही नाही, झोप तर कतही नाही. झोप नाही, तहान नाही? नाही नाही, ताण झोप भूक चेक हारून घे. म्हणजे हा दत्त नामाचा महिमा आहे. मामाचा महिना. वा वा. माझ्यात काय बोलू का म्हणलं मी याच्यामध्ये? बरं, काय अडचण आहे मला. दोन त्यांचं वय पहा, आणि याही वयात ते दत्तचरणी आपली सेवा रुजू करत आहेत. सेवा व्हावी, तरी बरेच लोक अन्नदान करत आहेत. आपल्याला अन्नदान जरी नाही करता आलं तरी किमान श्रमदान तरी आपल्याकडनं व्हावं या उदात्त हेतूने सगळेजण सेवा करत आहेत. आपण बघूया स्वयंपाकाकडे सुद्धा. तुम्हाला हे तुम्ही लग्नातले सुद्धा कार्यक्रम करत असतात. हो, पण हे दत्त संप्रदायाचं चालू असलेला दत्त नाम यज्ञ आहे. नाम यज्ञ, ज्ञान यज्ञ.
दत्त बर्डी संस्थान दत्त शिखर हदगाव इथे तुम्ही सगळे अन्न शिजवत असताना पुढ्या तळत असताना जे आनंद होत आहे हा आनंद तुम्हाला लग्नात मिळतोय का? वा अर्थात बघा पूर्ण वातावरणात आचारी सुद्धा प्रसन्न मनाने सगळं स्वयंपाक करत आहे. लग्नात काम करत असताना काम म्हणून करत असताना वा दुसरं कोणी आमच्या जवळ येत नसतं. वा सेवा म्हणून करतात. अर्थात माणसाच्या वाट्याला आलेलं प्रत्येक कर्म माणसाला करावं लागतं दादा, पण ज्या वेळेस माणसामध्ये भक्तीनं प्रवेश केला की आलेलं प्रत्येक काम ते कर्म बनत असते. भक्तीनं अन्नात प्रवेश केला, अन्न हे अन्न नसून महाप्रसाद बनल्या जाते. भक्तीनं माणसात प्रवेश केला, माणूस माणूस नसून तिकडे येऊ का मी पुन्हा? हां हां ओके ओके. या ठिकाणी परिसरातील सर्व महिला उद्याचं अन्नदान होणार आहे. अन्नदानासाठी दत्तबर्डी संस्थानचे गोपाळगिरी महाराज उद्या पुरीचा प्रसाद आहे. पुरीच्या प्रसादासाठी परिसरातील सर्वच गावातून आलेले सर्व महिला मंडळी दत्तभक्त ते सर्वजण इथे पुऱ्या करण्याची सेवा करत आहेत. प्रत्येकाचा हात या अन्नदानासाठी लागत आहे. बघा ना इकडे सर्व महिला मंडळी बसलेली आहेत. प्रत्येकाच्या मनात एक भक्ती जागृत झालेली आहे. प्रत्येक जण बोला. मठाची मठाधिपती महंतगीर बापू गोपाळगिरजी बापू या सर्वांच्या कामावर देखील करत आहेत. सर्व महिलांनी बनवलेल्या सुंदर सुंदर पुऱ्या उद्याला सर्वांना महाप्रसाद म्हणून मिळणार आहे. सर बोला तुला काय नाही काय. प्रत्येक धार्मिक कार्य हे दानातून होत असते. कुणी अन्नदान करत असेल, कुणी श्रमदान करत असेल, शेवटी दान फार महत्त्वाचं आहे. म्हणून ज्या लोकांना अन्नदान करता येत नाही ते सगळे लोक वयोवृद्ध लोक आहेत का किमान आपल्याकडनं श्रमदान तरी व्हावं, काहीतरी सेवा व्हावी यासाठी सर्व बघा आजी बघा वयोवृद्ध आहे, सर्व तरुणी आहेत, ते सगळेजण सेवा करत आहेत. आचारी सगळे मंडळी बघा छान छान पुऱ्या करत आहेत.